When capillary is dipped vertically in water, rise of water in capillaries h, capillary rise दिलंय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 दिलाय. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय दिलंय की वॉटरमध्ये कॅपिलरी आहे, पहिल्या H1 इज H दिले, त्यावेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. तीच ट्यूब अशी डिप्रेस केली, असं पुढचं काय, नाव ट्यूब इज डिप्रेस्ड म्हणजे बुडवली, सो दॅट लेंथ अबाव वॉटर सरफेस h/3. न्यू ऍफरंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारलं. ऍफिरियंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे θ2 विचारलाय. θ1 दिलाय 0. आणि θ2 फाइंड करायचंय. मग ह्यात आपण डिफरन्स केल्यानंतर नंबर 134 डिफरन्स केल्यानंतर वॉटर लेंथ अबाव वॉटर सरफेस ओके. द लेंथ अबाव वॉटर सरफेस असं म्हटलंय काय, बघा लक्ष द्या. म्हणजे हा प्रॉब्लेम एक्झिट सॉल्ट. दुसऱ्या केसमध्ये असं बुडवल्यानंतर, पहिली केस काय होती, राईज एच होता, अँगल 0 होता. दुसऱ्या केसमध्ये काय दिलं की बुडवल्यानंतर लेंथ अबाव वॉटर सरफेस इज h/3. म्हणजे हे h/3 आहे, एवढं पाणी वरती गेलं असं त्यांचं म्हणणं. एवढं म्हणजे डिप्रेस केल्यानंतर एवढं, हा एवढं राईज झालं वॉटर. म्हणजे इन अदर वर्ड, राईज तिने दिलाय किती, अबाव वॉटर सरफेस म्हटलंय. म्हणजे राईज दिलाय h/3. इज इट क्लिअर, अंडरस्टूड. बाय डिप्रेसिंग लेंथ अबाव वॉटर सरफेस, हे फार महत्वाचं आहे. लेंथ अबाव वॉटर सरफेस इज हाऊ मच, h/3. म्हणजे वॉटर सरफेसच्या वरती एवढी आहे, म्हणजे राईज झालं तेवढं. मग तेवढ्या राईटचा थीटा किती, मग हा प्रॉब्लेम फार इझी आहे. एचचा फॉर्म्युला काय असतोय, एचचा फॉर्म्युला 2t cos थीटा अपॉन रो जी आणि आर. एच नाही, आर. आता रो जी आर. ह्यातलं कॉन्स्टंट काय काय येणार, 2t कॉन्स्टंट, कारण सेम लिक्विड आहे, बरोबर आहे. हा 2t कॉन्स्टंट झाला. रो जी आर कॉन्स्टंट, म्हणजे एच प्रपोर्शनल टू व्हॉट, एच प्रपोर्शनल टू कॉस थीटा. आपल्याला θ2 फाइंड करायचं, बरोबर ना. मग कॉस θ2 बाय कॉस θ1 काय येणार, इट इज h2/h1, बरोबर की नाही. कॉस θ2 फाइंड करायचं आहे, कॉस θ1 किती आहे, 0. h2 h/h1, बरोबर. h गेट कॅन्सल, कॉस 0 इज 1. त्यामुळे θ2 किती आलं, θ2 इज कॉस इनवर्स ऑफ
1/3 असा हा प्रॉब्लेम होतो, वेगळा एंटायर डिफरंट. ह्यामध्ये अंडरस्टँडिंग H2 इज H/3 एवढंच आहे. कसं आहे तर वॉटर व्हेरी डीप इनसाइड दी वॉटर. ओके, तर हे वॉटर राईज होत आहे किती H/3 म्हणजे H/3 काय दिलंय राईज. हे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह घ्या.